नमस्कार, मुंबई 24 लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय। कोल्ड प्ले या इव्हेंटमुळे मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। तुर्भे ते खार दरम्यान 10 किलोमीटर पर्यंत गाड्या ठप्प आहेत। मंत्र्यांनाही कोंडीचा फटका बसला असून रुग्णवाहिकाही अडकल्या आहेत। प्रवाशांना अनेक तास थांबावे लागत आहेत। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडलेल्या खंडणी प्रकरणामध्ये मोठी अपडेट आता समोर आली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आणि काही पोलीस अधिकारी एकत्र दिसत असून हे फुटेज महत्त्वाचा पुरावा मानला जातोय। राज्यात महायुतीत वादाची शक्यता आता वाढली आहे। धनंजय मुंडेंनी 2019च्या पहाटेच्या शपथविधी षडयंत्र असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात आता खळबळ निर्माण झाली आहे। छगन भुजबळांनी षडयंत्र होते तर ते कुणी नसले असा सवाल देखील यावेळी उपस्थित केलाय। पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हे तुमचे घर नाही, जनतेच्या कामांसाठी तुम्हाला निवडून दिले आहे असं सांगत सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका टिप्पणी केली आहे। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर टीकेचा भडीमार सुरू केलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर थेट हल्लाबोल करत टीका केली। अहिल्यानगर सुपा एमआयडीसी मध्ये श्रीलंकेच्या महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याचा नवा उद्योग उभा राहणार। सुपा पारनेर औद्योगिक वसाहतीच्या जलद विकासाने प्रभावित होऊन मुथय्या एप्रिल पासून मोठा प्रकल्प सुरू करणार आहे। महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा हा नवा अध्याय असेल। अहिल्यानगरच्या राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळेच्या सहली दरम्यान झालेल्या विद्यार्थिनींच्या बस अपघाताची चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे। शाळेनं सहलीसाठी परिवहन विभागाची परवानगी घेतली होती का, वाहन चालकाकडे परवाना होता का आणि विद्यार्थिनींची विमा पॉलिसी काढली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून शिक्षण विभागाची परवानगी होती का याचीही चौकशी आता होणार आहे।